तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे। आता या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। 23 एप्रिलला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे। ही पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। नाही, बारामतीच्या वाशी काही विषयच नाहीये। आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही। म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। विषयच धनगर समाज हे त्यांच्यासमोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार ती नाही मला माहिती। आम्ही ती सीट लढणार नाही याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही। आणि पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतलाय, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही कोणीच लढणार, विषयच येत नाही। राहुरीमध्ये तुम्ही लढणार का? कारण ती सीट तुमच्याकडे आहे। आता त्याची चर्चा माननीय जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब उद्धवजींशी बोलतील, काँग्रेसशीही बोलतील आणि एक आज उद्यामध्ये महाविकास आघाडी त्याचा निर्णय घेईल। पण बारामती विधानसभेमध्ये सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आम्ही कॅन्डिडेट देणार नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलं, तर म्हणजे तो प्रश्नच येत नाही कॅन्डिडेट द्यायचा। विधिमंडळाचा तिसरा आठवडा आहे आणि अमर मित्तल असं म्हणतात की अदृश्य शक्ती चर्चा लावून देत नाही अशी शंका आहे अजितदादांच्या खरं तर मागणी ही जी पहिल्या दिवसापासून होतीये की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी। आणि रोहित, तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं किती धावपळ करतो याच्यासाठी। तो मागचा पूर्ण आठवडा पुढे आहे, दिल्लीतही होता। दिल्लीमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना पाठपुरावा करतोय। तो परवा तेलंगणाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, त्यांनाही ब्रीफिंग केलं। उमर अब्दुल्लांनीही ब्रीफिंग त्यांनी केलं। आणि मला असं वाटतं की एक पारदर्शक इन्क्वायरी मागणं ह्याच्यात गैर काय। आणि इथेही म्हणजे मी आधीही बोललेले की मी उद्धवजींचे आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की दादाच्या या केसमध्ये डिस्कशनसाठी मागणी ही काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना, अनिल देसाई जी असतील किंवा अरविंद सावंत जी असतील, अरविंदजी तर 3-4 वेळा फ्लोअर ऑफ द हाऊसवर अरविंद सावंतजी हे बोललेले आहेत की आम्हाला अजितदादांची ही पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। तर ऑन रेकॉर्ड शिवसेनाने हा मुद्दा मांडलेला आहे। त्याच्यामुळे मी खूप मनापासून त्यांचे आभार मानते। आणि ज्या ज्या नेत्यांना, मग अखिलेश यादव असतील, ममता दिदींचे सगळे खासदार असतील, काँग्रेसला आधीच राहुलजींनी रोहितला वेळ जो दिला, तर या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला एवढंच आमचं मागणी आहे भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे की जी काय इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी। आणि दादावर जी घटना आमच्या कुटुंबावर जे झालं ते दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर होऊ नये, तो दिवस येऊ नये, एवढीच आमची प्रांजळ भावना आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।